नक्कीच पाहू शकता आपण दिवे घाटामध्ये काही भाविक माझ्या सोबत आहेत। ताई आपलं नाव सांगा। छाया भगवान शिंदे, आपलं गाव मुळशी। आपण किती वर्षापासून वारी करतात काय सांगाल? 8 वर्षापासून वारी नेहमी करते। वारी केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद मिळतो, जगात आनंद नाही असा आनंद मिळतो वारीमध्ये। आता तुम्ही पुण्यावरून निघाला, सकाळी किती वाजता निघाला होता? सकाळी 7 वाजता घर सोडले आम्ही, आंबेगाव मधून आले, आंबेगाव कात्रज आले। दिवे घाट हा सगळ्यात मोठा वारी मधला सगळ्यात अवघड मोठा टप्पा मानला जातो। घाट चढल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? भरपूर आनंद, आणि आनंद मावत नाही एवढा आनंद, भरपूर आनंद। आनंदाला जोश नाही, वरती आल्यानंतर थकत नाही, भागत नाही, काही नाही। एकंदरीत भाविकांचा उत्साह कसा होता? खूप छान, खूप छान, म्हणजे अगदी सांगता येत नाही एवढ्या भाषेत छान। ताई आपलं नाव सांगा। काय सांगाल तुम्ही? दिवे घाटाचा हा सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि तो पार करणं वारकऱ्यांसाठी अतिशय हे मानलं जातं, मोठा अवघड टप्पा मानला जातो, त्याबद्दल काय सांगाल? खूप आनंद मिळतो वारकऱ्यांना। तुम्ही किती वर्षापासून वारी करता? मला 4 ताई 4 वर्षापासून वारी करतात आणि त्यांचा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जोश आणि उत्साह आहे। पाहू शकता आपण माझ्या पाठीमागे दिवे घाटाचा हा टप्पा अतिशय अवघड मानला जातो आणि हा सासवड येथील मुक्काम हा 4थ्या दिवसाचा असतो। तो मुक्काम संध्याकाळी या ठिकाणी जाऊ शकतात भाविक। तरी पाहू शकता आपण दिवे घाटामधील दृश्य। धन्यवाद। पुढे सर। जय